नमस्ते, मेमन फास्ट न्यूज़ में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। वसईत डॉक्टरांचे निषेध आंदोलन। कोलकात्यामधील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आला। या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत। याच्या निषेधार्थ वसईत शनिवारी डॉक्टरांनी मूकमोर्चा काढत निषेध आंदोलन केले। कोलकाता येथील RG कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती। या निमित्ताने डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। देशभरातील डॉक्टर संघटना व मेडिकल असोसिएशन यांच्यामार्फत शनिवारी संप पुकारण्यात आला आहे। वसईच्या मेडिकल असोसिएशन नालासोपारा यांच्यातर्फे सकाळी वसंतनगरी सर्कल ते अग्निशमन दल कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला होता। यात वसई विरार नालासोपारा परिसरातील शेकडो डॉक्टर सहभागी झाले होते। अनेक डॉक्टरांनी हातात निषेध फलक, तोंडावर मुखपट्टी बांधून कोलकाता येथे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला। डॉक्टर हे रुग्णांना अहोरात्र सेवा देण्याचे काम करतात, मात्र जिथे काम करतात तिथेच महिला डॉक्टरांवर बलात्कार व हत्या यासारख्या घटना घडत असतील तर आम्ही कसे काम करायचे, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे डॉक्टर अर्चना जोशी यांनी सांगितले आहे। डॉक्टर महिलेवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही मोर्चा काढला आहे। त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी आहे, असे डॉक्टर संजय मांजलकर यांनी सांगितले। यातील दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून कठोर शिक्षा द्या। यापुढे असे प्रसंग घडणार नाहीत, त्यासाठी डॉक्टरांसाठी सुरक्षा द्या, असे नालासोपारा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश पाटील यांनी सांगितले आहे। धन्यवाद। चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। अभी मैडम आगे आई है बताने की अगर बॉस महिला की जगह होती तो वो क्या करती, वो बॉस को क्या आंसर देती। तो आणि या बलात्कार केलेल्या प्रवृत्तीची भूक लागली नाही पाहिजे, असं करून त्या पाटलाचा चौरंग केला आणि त्याला बाहेर गावामध्ये असं काय ठेवलं की येता जाता माणूस त्याच्याकडे बघत होता। हा न्याय कोणाचा होता? छत्रपती वय वर्ष किती होती त्यांची? 14 ते 16 वयाच्या गटामध्ये। आज कलकत्त्याला बलात्कार आहे महिलांनो। या वसई विरारकरांना आणि महाराष्ट्रकरांना सांगतो, आपल्याकडे 2 घटना घडल्या। बेलापूरची घटना, अक्षताताईवरती बलात्कार करण्यात आला। जयश्रीताईवरती, यशस्वीताईवरती बलात्कार करण्यात आला। अहो महाराष्ट्र झोपतो कुठे? कलकत्त्यासाठी तुम्ही उभे राहता, मग महाराष्ट्रात होते तेव्हा आपण जातो कुठे? लक्षात ठेवा, बलात्काराची जात नसते, बलात्काराचा राज्य नसतो आणि बलात्कारी महिला ही कुठे प्रोफेशनल हे नसते। तिच्यावरती घटना झाली तर प्रत्येक युवकांनी बाहेर यायला पाहिजे होतं। आज वसई विरारकरांनी अनेक जणांनी स्टोरी स्टेटस ठेवले आणि किती आपलं चुकतंय, आपलं तुम्ही आम्ही नेत्यांना दोष देतो, तुम्ही आम्ही लोकप्रतिनिधींना दोष देतो। अधिकार काय आपला? आपण काय करतोय? मी तुमच्यासमोर अशासाठी बेटा कर्तृत्व करतोय। आज यशस्वीताईसाठी, अक्षताताईसाठी अनेक वेळेला कॅन्डल मार्च काढण्यात आला, मोर्चा काढण्यात आला। लक्षात घ्या, दुर्दैव वाटते, घटना बेलापूरला झाले, घटना उरणला झाले, मग आम्ही कशाला बाहेर यायचं? अहो कलकत्त्याच्या महिलांसाठी महाराष्ट्र बाहेर पडला ना, मग आपल्या मुलीसाठी आपण का बाहेर पडत नाही? प्रश्न आहे हा। युवकांनी, खास करून युवक, आवाज येतोय ना? बेबीतून ओरडतोय, बेबीतून, कुठला नेता नाही, तुमचा भाऊ म्हणून ओरडतोय। अनेक वेळेला संघर्षासाठी आम्ही बाहेर पडतो। फक्त काय होतं मी सांगतो, कोणाचा तरी बलात्कार होतो, 2 हत्या स्टेटस ठेवले जातात, 1 महिना चर्चा होते, परंतु त्यानंतर जैसे थे मग पुन्हा एखादी कोणाची तरी यशस्वी निर्माण होते, पुन्हा कोणाचं तरी काहीतरी होतं, मग आपण जागृत होतो। ताई बरोबर आहे का चुकीचं आहे? आपण कुठल्याही नेत्याला दोष ठेवण्यापेक्षा स्वतः
मला विचारा, तुमचं माझं कर्तृत्व काय, तुमचं माझं नेतृत्व काय. अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही घडलो असतो सुंदर बदलेशील छत्रपती. या छत्रपतींच्या स्वराज्यात राहतो आपण. मग फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय करायचं, जोर जोराने बोलतो जय श्रीराम. अहो तो श्रीराम एक वाणी एक वाटी एक व श्रीराम एक पत्नी होता. आज युवक तुम्हाला सांगतो अनेक कपल झाले असतील, आवड्या पत्र केली पाहिजे ना, का त्यांचा पत्राचा आकार बोध भरला पाहिजे, ओढला पाहिजे. जेव्हा हे पत्र लिहून आपली कृती करणार ना, तेव्हा त्याचा भीती वाटते, कुठेतरी ही भीती वाटते. आज कुठेतरी दुर्दैव वाटतं युवकांचं आपल्या. अहो खरंच ताईंचा आभार आहे. आज कुठेतरी आता फक्त छत्रपतींचा 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 आता आपण एक ऍप बघूया.